बाबा हं, थांबा, हे हे ठेवा त्यात. हे काय आता बे? हीट बेल्ट आहे, आईसाठी आणलं. ते काय आले? आईची पाठ दुखते ना, तर तिला शेकण्यासाठी. तिला लावायला सांगा. मला कधी बोलली नाही पाठ दुखते. माझ्या पाठीमागे तुला सांगितलं पाठ दुखते ते. आणि ह्या गोळ्या पण घ्या. ते गोळ्या खायले मला काय झालं गोळ्या खायला? तुमच्यासाठी नाही आहेत गोळ्या, पण आईसाठीच आहेत. कॅल्शियमच्या आहेत. रोज न चुकता घ्यायला सांगा. हा, सगळं प्रेम आईवरच. बापासाठी कर काहीतरी कधी. बाबा तुमची फ्लाईट तयार आहे. बाबांसाठी फ्लाईटचं तिकीट बुक केलंयस? हा, ए हे पोट्ट माझं बघ माई किती काळजी आहे त्याला. नाही तर तू सॉरी बाबा, मी फ्लाईटचं तिकीट नाही बुक केलंय. पण तुम्ही म्हणत असाल तर आत्ता करतो लगेच. अरे सोड रे, मला ते फ्लाईट बीटचं काय कौतुक नाही. कशाला पैसे वाया घालवतो? तू तिकीट बुक न करताच बाबांना फ्लाईटनी पाठवणार होतास का? अरे खाली गाडी आली आहे, तो ड्रायव्हर असा मस्त आणि फास्ट गाडी चालवतो. म्हणजे त्याच्या बरोबर गाडीत बसल्यावर ना असा मस्त विमानात बसल्याचा फील येतो. म्हणून त्या गाडीला सगळे फ्लाईट म्हणतात. राघव, बाबांना कमीत कमी वेळेत गावी पोहोचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नाही बनवायचा आहे, फक्त व्यवस्थित गावी पोहोचायचंय. त्यामुळे ड्रायव्हरना सांग गाडी अजिबात फास्ट चालवायची नाही. बाबांना प्रवासात अजिबात काहीही त्रास होता कामा नये. एकदम आरामात गावी पोहोचले पाहिजेत ते. जर काही त्रास झाला ना त्यांना, तर तुझं काही खरं नाही, कळलं? काय झालं बाबा? नाही काही नाही. म्हणजे कसं आहे, एखादं नाणं खोटं आहे म्हणून आपण पैशातून बाजूला काढून ठेवतो ना, आणि तेच नेमकं सोन्याचं निघावं, तसं काहीतरी झालं माझं. डोंट वरी, मी ड्रायव्हरला सांगतो गाडी हळू चालवायला. हा, मी काय म्हणतो राघव, ती गाडी कॅन्सल कर ना तू. मी जातो एसटीने. कायले पैसे वाया घालवतो तू? अजिबात नाही बाबा, अजिबात नाही. तुम्ही खास माझ्या बर्थडेसाठी आला होतात ना, त्यामुळे मी मागवलेल्या गाडीतूनच जायचंय. मस्त आरामात जा. बरं ठीक आहे, मग निघतो मी आता. जर लवकर जायला पाहिजे, नाही तर उशीर होईल. कुठे काळजी घ्या. आणि तू श्रीकांत तुम्हाला परत त्रास द्यायला लागला तर मला फोन करा, दुसऱ्या दिवशी हजर आहे मी. तुम्ही काहीही काळजी करू नका बाबा, आम्ही श्रीकांतला हँडल करू. हा, तू काय कपाळ करणार? हँडल? हा, हँडल करणार. याला अजून सौम्याला हँडल करता येत नाही. बोला. नाही तुम्हीही बोला. अरे एवढं काय म्हणायला लावून घेतो तू? अरे एवढे वर्ष झाली माझ्या लग्नाला, मला अजून तारामतीला हँडल करता येत नाही. आणि हे तर प्रेम आहे, याच्यात तर घरी गंमत आहे. ए सौम्याची काळजी घे. हो काळजी घेतो, पण सॉरी मला आत्ता आठवलं, मला जायला उशीर होतोय. मला सौम्याला कॅफेमध्ये जाऊन भेटायचं होतं. चला मी निघतो बाबा. असू दे. हॅपी जर्नी. हो, हो, नीट हो. जा व्यवस्थित. चला बाय बाय, तू भेटू. नीट जा रे. हो, हो, हो. काळजी घे, धांदरटपणा करू नको. काय पोट्ट आहे. काय अर्थ आहे? मला ना कधी कधी तुमच्या या प्रेमात पडलेल्या पोरांची भारी दया येते. नाही. बाबा, झालं. मी कालच्या स्वप्नाला घाबरून देवपूजा करत नव्हतो. वेगळं कारण आहे देवपूजा करण्याचं. म्हणजे कालच्या स्वप्नाचं मला टेन्शन नाहीये. गुड. म्हणजे आहे थोडस, पण मेन टेन्शन मला आजच्या जॉब इंटरव्ह्यूचं आलंय रे. हा, म्हणजे घाबरूनच देवाच्या पाया पडलास ना? काय रे विनय, सतत देवाकडे काहीतरी मागत असतोस. कशा करता? हा, कधीतरी असा नीट ताट उभा राहा ना त्याच्यासमोर आणि सांग त्याला. हाँ सांग त्याला, आज खुश तो बहुत होंगे तुम. आए हाँ अमिताभ बच्चन. अमिताभ. झालं. कंटिन्यू. देवाला हे सांग की मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवेनच. स्वतःच्या हिमतीवर मिळवेन. याच्यात मला तुझ्याकडून काहीही नको आहे. फक्त माझ्या बरोबर राहा, मित्रासारखा. मित्र कसे फार काही करत नसले तरी त्यांच्या बरोबर असण्याने आपल्याला आधार मिळतो. तसाच आधार मला दे आणि माझ्या बरोबर सतत मित्रासारखा राहा, हे सांग ना देवाला. काय काय बोललायस यार सकाळी सकाळी? बाबा राघव.
हा मेसेज पटकन फॉरवर्ड कर मोबाईल. फॉरवर्ड कर, काय फॉरवर्ड कर? हा नाही नाही, याला कळणार नाही रे. 1.5 महिना माझ्यासारखा एकटा घरी बसताना मग कळेल याला कशी वाट लागते ते. सॉरी. नाही नाही, आज काहीही केल्या मला नोकरी मिळायलाच हवी. मिळणार, मला नोकरी मिळणार आहे असं स्वतःला बजाव आणि मगच इंटरव्ह्यूला बाहेर पड. येस विन्या, बी कॉन्फिडंट. हा, आज तुला नक्की जॉब मिळणार. ऑल द बेस्ट. पण नाही मिळालं तर? हा याचा कॉन्फिडन्स. चला मी निघतो आता, तू समजावायला. ऑल द बेस्ट रे. सॉरी सुमित. नेहा, तुझं घंटा काय होणार? मी झोपतोय, प्लीज उठवू नकोस. तू पण झोप. झोप बी काही नाही आता. आज तर जॉब मिळायलाच पाहिजे. मला पण निघायला हवं. येस 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 येस. हो हो, मी लगेच निघतो तिकडे यायला. हो हा, थँक्यू सो मच. इवन आय कांट वेट ना. या, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. या बाय बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच. बाय. या. आई, आकांक्षा प्लीज लवकर बाहेर या. आई, अगं बाहेर तरी आहे. आकांक्षा, आई बाहेर या प्लीज. काय किती आरडा? काय झालं? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला? अगं लॉटरीच लागली आहे. म्हणजे तुला मी म्हटलं होतं ना, मी जागा बघतोय बिझनेस साठी. त्या जागेची डील जवळ फायनल झालेली आहे. मी तिकडेच निघतोय. आई, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आय रिअली नीड दिस. भारतात स्वतःचाच बिझनेस सुरू करतोय. या कल्पनेनेच पोटात बटरफ्लाय उडत आहेत. श्रीकांत, अरे किती दिवसांनी मी तुला आज एवढा आनंदी बघते. आता रोज बघशील. एकदा माझा बिझनेस सुरू होऊ दे फक्त. एक काम करता का तुम्ही दोघी पण सोबत आहे ना माझ्या बरोबर? आपण डील फायनल झाले की तिकडे पार्टी करू मस्तपैकी. हा चालेल. मला खरंच आवडलं असतं यायला, पण ऑफिसला जावंच लागणार आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी श्रीकांत. अरे ठीक आहे, आता काय, इट्स युअर बॅड लक. म्हणजे आता तू पार्टी मिस करणार. नंतर पार्टी मिळणार नाही माझ्याकडून. मला माहितीये, पण माझ्याकडे काही ऑप्शनच नाहीये. नाही, इट्स ओके. मी आणि आई तू तरी येशील ना, का तू जातेस काय? हो म्हणजे काय, मला बघायचीच आहे ती जागा. बघू तर दे मला. माझा लेख कुठून त्याच्या कामाची मुहूर्त मिळवतोय ते. यस. आणि मला तुझ्या बाबांनाही सांगता येईल ना, तू माझ्या परवानगीने सगळं करतोयस म्हणून. काही काय आई, मी काय लहान आहे का? मला कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? मी 30 वर्षांचं आहे. मला कोणाची परवानगी नकोय. हा, फक्त तुझा आशीर्वाद मला दे, त्याची जास्त गरज आहे मला. अरे तो तू न मागताही मी देतच असते. बरं, आता मी पटकन आवरते, तू पण लगेच तयार हो. हा हो, लगेच ये. नीट जा. बाय काकू. चल बाय. मी पण निघते. अँड वन्स अगेन ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. आता बघच तू, लवकरच या जगाला कळेल त्या श्रीकांतच्या हातात काय जादू आहे ते. एक दिवस मी घरात आता राहत नाहीये का? विन्या घरी ताबडतोब निघून ये. काय झालं? अरे पण तो श्रीकांत आपल्याला घराबाहेर काढायला निघालाय. बघ, माझ्यासोबत फार विचित्र प्रकार घडलाय. तू ताबडतोब निघून ये ना यार, प्लीज प्लीज. बर 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 मी येतो लगेच येतो. मी